आता राहिला प्रश्न माझा, बरेच लोक बातम्या देत आहेत, म्हणजे YouTube का काय परत दाखवत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचाच आणि भाजपचाच उमेदवार लढेल. कोण असेल पक्ष सांगा, कोण असेल पक्ष सांगेल, पण भाजपच लढणार. लुडबुड कोणी करू नये. मी मागे घेतलं नाही, मी कोणाशी बोलायला गेलो नाही, याबद्दल कोणालाही माझ्याही नेत्याला मला तिकीट द्या बोललो नाही. बाकीच्यांना बोलत सोडा. माझ्या आयुष्यात तो माझा गुणधर्म, आयुष्यात एवढी पद मिळाली ना, मला तिकीट द्या, मला पद द्या सांग न मागता मिळालेला आहे. त्यामुळे बातम्या देताना जरा विचार करा, विचार. कारण मला कोणी विचारलं नाही आणि मी भाजपची हा तो मतदारसंघ आहे आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. तेव्हा पत्रकार परिषद घेऊन तुमचं तोंड बोल. उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तरीका एकाएकाने विचारा. मराठी दादा तुम्ही म्हणाला सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच लढणार. आता दुसरीकडे उदय सामंत यांनी उद्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. काय प्रत्येक पक्षाला अधिकार आहे तो बैठक बोलवली. आम्ही पण बोलवली उद्या. हे चाललंय ना त्यासाठी बैठकी बोलवतो ना. तुला दैकाला माहितीये का, आमच्या गावागावात होतो. उदयचं तिकडे, आमचं इकडे. सरकासूर कोण आहे मला माहिती. पण दादा उदय सामंत यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, उदय सामंत यांची आजची प्रतिक्रिया हीच होती की हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे. स्थानिक खासदार कुठली शिवसेना, शिंदेची शिवसेना, विनायक राऊत कुठली शिवसेनेचा यांचा आहे का? या शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा आहे का? किती कार्यकर्ते आहेत भाजपचे तिकडे? जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का तो मतदारसंघ? हा अजिबात सोडणार नाही. आणि कोण उमेदवार म्हणून नाव सांगा जरा. किरण सामंत यांचं नाव चर्चेत येतं. माहिती घ्या. तुम्ही मला माहिती दादा तुम्ही त्यांच्या नावाला विरोध नाही, पण मी सांगतो या इथे बीजेपीचाच उमेदवार आहे. दादा तुम्ही महत्वपूर्ण विधान केलं की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपाचाच आहे. जर माझी उमेदवारी घोषित केली तर मी जिंकून देखील. मला शब्द बघ, मला उमेदवार म्हणून घोषित केलं तर, माझी केलं, मला उमेदवार घोषित केली तर मी लढव. दादा रत्नागिरी सिंधुदुर्गचा जो सस्पेन्स आहे, महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची सर्वाधिक जास्त चर्चा आहे. तर त्याचा सस्पेन्स कधी मिटणार आहे? तुम्ही वरिष्ठ नेत्यांशी या संदर्भात काय बोलला का? किंवा वरिष्ठ नेत्यांचं लांब लग्न झालं कधी स्पेसिफिक प्रश्न आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी, देवेंद्रजींनी किंवा दिल्लीच्या नेत्यांनी तुम्हाला रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी कामाला लागा किंवा तुम्हाला हिरवा कंदील दिलाय का? त्याचा स्पेसिफिक. आपल्याला किती वर्ष झाली? 10 वर्ष. मला राजकारणात 56 वर्ष. मी पण काही ज्या पदावर गेलो ना, ते याला एवढे वर्ष लागले. आपल्याला मी सांग, मला मी तरी कोणी सांगितलं माझा पक्ष, माझ्या पक्षाची क्षमता प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात चांगला अभ्यास आहे. आणि म्हणून तो मतदारसंघ आपला असला पाहिजे. नेत्यांना माझ्या माहिती ऐकून दिली पाहिजे. कोणाचं वजन आहे हे नेत्यांना माहिती. हे ज्या काही बोललो, माझं नाव जाहीर झालं, मी लढणार, माझा नेत्यांवर विश्वास आहे. पण त्यांनी जो निर्णय केला, मी नड्डाजीने सांगून आलो निवडणूक घोषित व्हायच्या, आप जो जिम्मेदारी देंगे वो मैं
ऍक्सेप्ट करून घ्या. आणि त्यामुळे ना कोणीतरी विचारायला सांगितलं म्हणून मला माहिती आहे काही प्रश्न सांगितले हे विचार राणे मग आम्हाला तेवढं राणे असं बोलले. माझ्या नेत्यांनी जे सांगितलं असेल गोपनीय ते मी उघड खाणार. एकटा म्हटलं तर सांगितलं एवढंच नाही. दो सवाल है. एक रत्नागिरी सिंधुदुर्ग सीट को लेकर जो विषय चल रहा है, रत्नागिरी सिंधुदुर्ग सीट को लेकर जो चर्चाएं चल रही है, अभी तक सीट तय नहीं है. एक तो सवाल यह है, इस पर आपका क्या कहना है. दूसरा ये जो उद्धव ठाकरे ने रामलीला मैदान में तड़ीपार जैसे शब्दों का इस्तेमाल किया पीएम के खिलाफ, उस पर क्या कहेंगे. नहीं, उसकी जानकारी दी कि देखो उनको एक तो मैनर्स नहीं है, किसको क्या कहना है, उनकी औकात नहीं है पीएम के ऊपर क्रिटिसाइज करना. और तड़ीपार जैसी भाषा उन्होंने जो यूज की है ना, उनकी औकात नहीं है. तो एक आदमी जो अभी एक सीएम है, मातू से बाहर नहीं निकलता है, तो खाली पीएम को इस तरह तड़ीपार. हमारे 303 है, 303 एमपी है, महाराष्ट्र और देश में हमारी सत्ता है, और तड़ीपार को किसको किया जाता है. उनका 5 है, 5 एमपी, हमारे 303. ये इनका 5 में से एक चुनाव में 0 आएगा, ये तड़ीपार होने वाला. रत्नागिरी सिंधुदुर्ग सीट को लेकर सिंधुदुर्ग और रत्नागिरी इनका नाम डिक्लेयर होना बाकी है. कल तक उम्मीदवार का नाम बाहर आ जाएगा, और बाहर आने के बाद जिसका नाम आ जाएगा वो काम पे लग जाएगा. ये कहती है कि हम सर कांग्रेस पार्टी लगातार ये कहती है कि हम सेक्युलर पार्टी है. इस बार जो लोकसभा चुनाव के लिए उन्होंने उम्मीदवारों की सूची जारी की है, उसमें एक भी मुस्लिम समाज के व्यक्ति को ऐड नहीं किया गया है, और एक भी सूची में उनका नाम नहीं है. और बीजेपी पे लगातार ये कहा जाता है कि वो सेक्युलर पार्टी नहीं है और मुसलमान जो वर्ग होता है उनको वो आगे नहीं लाते हैं. क्या कहेंगे. मगर हम तो मुस्लिमों को काफी नेता जन है बीजेपी में. एक भी प्रत्याशी नेता उसको हम क्या करेंगे. अगर हम तो चाहेंगे हमारे हम देखो हिंदू हो मुस्लिम हो अच्छा कार्यकर्ता हो कैपेबल होगा एमपी के लिए तो हम उनको देते हैं. सर मीरा भाईंदर की स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी ये सालों से एनओसी के नाम पर लगातार सर 2008 में द स्टेट इन्वेस्टमेंट कंपनी मीरा भाईंदर की कंपनी है. एनओसी के नाम पे सालों से मीरा भाईंदर के लोगों को ठग रही है. 2008 में आप रेवेन्यू मिनिस्टर रहे थे, अब राधाकृष्ण विखे पाटिल ने जांच के आदेश दिए हैं. क्या कहना चाहेंगे. मुझे मालूम नहीं, हर कंपनी ऑर्डर. मैं 12 साल रेवेन्यू मिनिस्टर था, तो 12 साल में जिस किसको अनुमति दी मैं क्या डायरी रखा है क्या लिस्ट रखा है मुझे मालूम नहीं है. अभी के रेवेन्यू मिनिस्टर ने जांच किया वो करने दे. देखिए 1 डजन उम्मीदवार सिंधुदुर्ग रत्ना के लिए खड़ा रहना चाहते हैं. 1 डजन उसमें एक हो गए. मगर बीजेपी कैपेबल आदमी को उधर उम्मीदवार बनाएंगे और बीजेपी का हक है वो मतदार संघ का बीजेपी का. आपके नेता संजय सिंह को बेल मिली है, ईडी ने इस बार अपोज भी नहीं किया है. आपके नेता संजय सिंह को बेल मिली है. सर आम आदमी पार्टी राज्यसभा सांसद संजय सिंह. अभिषेक एक प्रश्न विचारू. अभिषेक
उससे जुड़ा ही सवाल है कि बीच में किरण सामंत ने वहां पर एक प्रस्ताव पास किया था कि अगर किरण सावंत को सीट नहीं मिलती है तो वो वहां पर बीजेपी के उम्मीदवार का समर्थन नहीं करेंगे। एनसीपी और शिवसेना के कई लोगों को लेकर के वो रत्नागिरी इस तरीके का प्रस्ताव, इसको कैसे देखते हैं? कैसे देखिए, कोई भी खड़ा रहेंगे, कुछ भी करना हमें फर्क नहीं। हम जिले में हो गए ना तो इस टाइप को वक्तव्य उसके करके बताए। विनोद जी, आज जाएंगे कल जाए, उसके बाद में आप उसको फोन करो, बाहर आके जरा बात करो। विनोद जी, विनोद जी, जर शिंदे गटला गेली तर तुम्ही युती धर्मचं पालन करणार का? भाजपात आहे आणि भाजप आतापर्यंत युतीचा धर्म पाळत आणलाय आणि मी ज्या पक्षात असतो 99 नाही 100% असतो, मी 99% असतो, 100%. त्यामुळे पालन करणार. राहुल आता तुम्ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपत्तीबद्दल उल्लेख केला. सरकार केंद्रात तुमचे, राज्यात तुमचे, या सगळ्या संदर्भात खरं तर याचे अनेकदा आरोप झालेत. आणि कुठलं आहे तुमचं चॅनल? न्यूज 18 लोकमत सर, न्यूज 18 लोकमत. याची सगळी चौकशी तुम्ही करणार का या सगळ्या संदर्भात? कारण अनेकदा आरोप झाले, मात्र त्याबद्दल त्याची चौकशी खास करून आपल्याला सांगतो, आपल्याला जे वाटतंय ते ऑलरेडी चालू आहे. जवळ आलं ना आणि केजरीवाल सारखी परिस्थिती आहे तेव्हा ब्रेकिंग न्यूज दाखव. विनायक भाजपचे खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत. त्यांनी आज उन्मेष पाटील ठाकरेंची भेट घेतली आहे. आपले उमेदवारी दिली नाही म्हणून ते नाराज झाले आणि आज उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेतली. उद्या ते प्रवेश करतात. आम्ही नाकारल्यानंतर गेले ना तर उद्धव ठाकरे वर्णी लावतात तर पडायला कोणतरी माणसं पाहिजे ना. उद्या तुम्ही सिंधुदुर्गात आहात आणि सर उद्या सिंधुदुर्गात आहात तुम्ही, अशी चर्चा आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करणार, उद्या प्रचाराचा दावा फुटणार आहे का लोकसभेच्या? आज्ञाधारक आहे मी, बातमी आल्यानंतर ना बोलणार. सर उम्मीदवाराचा केजरीवाल के करीबी आम आदमी पार्टी के नेता संजय सिंह को बेल मिली है लिथियम घोटाले के मामले में. इसका ईडी ने अपोज भी नहीं किया है इस बिल को, सुप्रीम कोर्ट ने बेल दी है. मैं कोर्ट के निर्णय पे कॉमेंट्स नहीं करूंगा प्लीज. कुमार सर, येन अक्षरापासून सुरुवात सर, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघामध्ये येन अक्षरापासून सुरू होणारं नाव असेल का? पक्षाने आदेश दिला तुम्हाला राहणार. दादा शेवटचा प्रश्न, तुम्हाला येणंच शेवटचा प्रश्न सुशांत. तुम्ही ज्यावेळी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती त्यावेळी तुमच्यावर कारवाईचे प्रयत्न केले होते. मात्र आता संजय राऊत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख जॉनी लिव्हर करतायत, भविष्यात तुम्ही त्यांच्या कारवाईची मागणी करणार का? संजय राऊत जॉनी लिव्हर म्हणतायत मोदी. संजय राऊत त्यांच्यावर काही कारवाई करणार, कारण पंतप्रधानांचा अपमान करतायत. माझी कारवाई वेगळी असेल, सरकार वेगळी. त्याला एवढी हिंमत त्यांनी करू नये. जॉनी लिव्हर काय ना तर त्याला आपण दाखवू. त्यांनी आरशात आहे, स्वतःचा पूर्व बघा. शेवटचा प्रश्न सूरज. संजय राउत प्रधानमंत्री को लेकर कभी उन्हें तानाशाह से तुलना करते, कभी औरंगजेब से उनकी तुलना करते, तो कभी जॉनी लीवर से तुलना करते. तो इस तरह की भाषाओं का प्रयोग करते, तो क्या बीजेपी आने वाले समय में इसी तरह से उन्हें जवाब देगी या फिर जवाब देने का कोई अलग रास्ता ढूंढेगा? जो तरीका है ना उस तरीके से हम जवाब देंगे. कोर्ट कचहरी से भी देंगे कार्रवाई करके, और आप जो चाहते हैं वो भी करेंगे. चला सर्व परक. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.